लोकांना की छोट्या लोकांना रिस्पेक्ट देऊन बोलणार? हा चल रोहित आली स्कूल. गाडीतच बस. अरे रडतो कशाला बधीर. ती ब्रेड सोबत खायला दिलेली. दुपारची भोपळ्याची सब्जी, संध्याकाळी नाश्त्याला ब्रेड सोबत खायची. आणि भोपळा तर त्याच्यात मध्ये होता ना, फक्त त्याचा रस्सा होता. कुठे आणि बाथरूम पण एवढे घाण, ते पण बराबर नव्हते. वास येत होते, लय वास येत होता. आपला 2 दिवस वॉशरूमला गेला नव्हता घाबरून. 2 दिवस तो बोलतोय मला की लिटरली दादा मी डिंपीला थुकी लावत होतो. आणि अचानक माझं पोट दुखलं आणि मला उलटी झाली. की मी काही व्हिडिओ स्टिकरचे कॅप्चर केले. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आपल्या चॅनलमध्ये. अँड आय एम सो हॅपी बिकॉज मी माझ्या भावाला फायनली आणायला चाललोय. नाही राहत आहे. आणि रात्रीचे वाजल्यात 12:10. मी, दगड्या आणि माझे 2 मित्र चाललोय आम्ही. ऍक्च्युली मी कोमलला याच्यासाठी घेऊन जात नाही कारण माझी बाय अजून आजारी आहे. आणि सध्याच आता 2 दिवसाआधी आपली खूप ट्रॅव्हलिंग झाली, तुम्हाला माहितीच आहे. पण ती रुसून बसली आहे कारण ती बोलते मी तुझ्या विना राहू कसं. बोल काय बोलायचं, ब्लॉग मध्ये बोल. नीट जाऊ ना, एवढ्या लांब चाललोय, भावाला आणायला चाललोय. आशीर्वाद दे माते. सो मम्मीला आणि हिला मी घरी ठेवतो कारण उगाच हाल होतील. 12ला निघालोय, तर 12ला निघालोय तर मॉर्निंगला आपण पोचू 6-7 पर्यंत. तर मी विचार केला बाबांच्या मंदिरात जाईल, दर्शन करेल, रोहितला घेऊन जाईल कदाचित, किंवा बघू कसं काय. सो ठीक आहे, लेट स्टार्ट. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. आणि बघायचंय मला की माझा भाऊ मला बघितल्यावर किती खुश होतो. मला वाटतं बघूया, ती पूर्ण ब्लॉग मध्ये बघा. सो चलो पब्लिक, आपण निघालो आहोत. आणि आपल्यासोबत आहे आपला अक्षय भाऊ आणि दगड्या. आणि आपण अजून एक आपल्या अक्षयला पिकअप करणार आहे, अण्णाला. सो चल रे क्रेटा से. बाबा काय हाय वगैरे तरी पण लाजतोय का तू ब्लॉगला? अरे फर्स्ट टाइम आपला ब्लॉग. दगडाला सवय झाली आता, दगडाला सवय झाली. चलो, किती वाजलेत? दगडा आपल्याला 3 तासात शिर्डी काढायची, 3 ते 4 तास. भावा रॉकेट बनवतो का काय आता? पण इकडनं फक्त हायवेला पोहोचायचं, मग रॉकेट सारखंच जाऊ. डायरेक्ट रॉकेट ना? गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजल्यात 6. पोचलोय आम्ही शिर्डीला. आणि डोले बघू शकता, एवढी झोप आले, झोप जाम आले. आणि मला असं वाटतं की 6 वाजल्यात आणि एवढं लवकर रोहितला उठवणं योग्य नाही. आणि दुसरी गोष्ट, तिकडे हॉस्टेलला गेलो बोलण्यासाठी, तर तिकडे सुद्धा कोण भेटणार नाही कारण 9च्या नंतरच भेटतील. सो आज गुरुवार सुद्धा आहे, तर जाऊया आपण. आधी बाबांचं दर्शन घेऊया. झोप तर जाम आली मला, पण ठीक आहे, बाबांचं दर्शन घेऊया. दर्शन घेतल्यानंतर परत भेटू. फोन मी गाडीत ठेवतोय. जय साईनाथ, ओम साईराम. दर्शन झालंय आणि नाश्ता वगैरे सुद्धा झाला आणि खूप छान दर्शन झालंय. आणि मी आता निघालेलो आहे सोनीताईच्या घरी कोपरगावला. सो आपण बघूया, रोहित भेटणार आहे मला आणि खुश होतो काय होतो, काय रिएक्शन आहेत काय माहिती पाहिजे. खुश होणार तो, जाम खुश होणार, जाम खुश होईल ना. सो आम्ही आलोय आता त्यांच्या इथे. आता मी गपचूप गाडी लांब लावतो आणि गाडीच्या मागे म्हणजे त्याला आवाज देतो.
दिख रहा है कि नहीं? दिख रहा है, लगता है. नाश्ता कर रहे हो का? आपण आता ह्याच्यासोबत प्रँक करणार आहे आणि ह्याला वाटलं की मी ह्याला घेण्यासाठी आलोय, घरी घेऊन जाण्यासाठी आलोय, पण असं काय नाहीये. आता मी ह्याला रेडी करणार आहे. 9ची स्कूल यायची आणि ह्याला जाऊन परत त्या हॉस्टेलला टाकणार. खोटं खोटं रडू नको. खोटं खोटं बघ कसं रडतोय. जायचं का? खोटं खोटं रडतो. खाऊन घ्यायचं पहिलं खा. बघ असा लाडा देतो आणि अशी मस्ती करतो, म्हणून आम्ही ह्याला हॉस्टेलला टाकलेला. मी कशाला खोटं बोलू. आणि आता एवढे पैसे भरले त्याचं काय ना. हा इंटरेस्ट नाही तुझ्या इंटरेस्ट साठी तू टाकलेलं. खा पहिला, चल खा, खाऊ द्या, नंतर आपण ह्याच्यासोबत प्रँक करूया. आता अक्षय त्याला काही प्रश्न विचारणार आहे. मी तुझी व्हिडिओ इथे असंच या साईडला बस. तुझी व्हिडिओ मी आता ह्याच्यासाठी काढतोय कारण तू उद्या जाऊन पलटी खाल्ली तर तुला मी हा ब्लॉग दाखवेल. आणि आम्ही ऍडमिशन तुझं काढत नाही, मस्ती केली तू तर तुला परत त्या हॉस्टेलला टाकणार. विचार. तू मोठ्या लोकांना की छोट्या लोकांना रिस्पेक्ट देऊन बोलणार. हा रे, चल रे, हे सगळं वर्ड्स नाही यूज करणार, बरोबर. दुसरी गोष्ट, मम्मी, भाऊ, बहिणी, आम्ही पण तुला काही चांगलं तुझ्या चांगल्यासाठीच बोलतात, बरोबर. तर चांगल्यासाठी ऐकायचं. इकडे नाही बोललं तर नाहीच जायचं, नाही बोललं तर नाहीच करायचं, ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुला माहिती आहे तू वीक आहे एकदम स्टडीज मध्ये, कळलं तुला, जाम वीक आहे. तर तुला घरी बसून टाइम टू टाइम तू गेलास ना घरी तर आम्ही तुला टाइम टेबल बनवून देऊ. त्याच्या हिशोबाने अभ्यास करायचा, खेळायला पण टाइम भेटेल. तुला तुझी फ्युचर ब्राईट करायचं असेल तर करशील. तू जर चांगला अभ्यास केला ना तुला आम्ही फुटबॉल क्लासेस पण लावू. हा, तुझे फ्रेंड्स जातात ना फुटबॉल क्लासला, मग तू चांगला अभ्यास केला तर. नाही अभ्यास केला, जास्त मस्ती केली, वाटला बाबा त्रास देतोय, तर डायरेक्ट या बोर्डिंगला टाकून देणार परत. आम्हाला काहीच घेणं देणं नाही, आम्ही येणार पण नाही परत. तू काल बोलला, आम्ही भाऊ कसा, तू काल बोलला आज पोचला ना सकाळी सकाळी, तर परत यायला वेळ नाही लागणार तुला घेऊन. हा, आम्हाला काय नाही, आम्हाला मजा येते. बाबा सारखे बोलवतात आम्हाला. प्रॉमिस करतो की नाही, प्रॉमिस कर की हा बाबा इथे. हा नीट बोल. हा प्रॉमिस बस. आणि याच्यावर मुकरलं तर तुला परत बोर्डिंगला टाकणार. हे आमचं आणि फटके भेटणार ते आलं कारण पैसे गेलेत. ठीक है ना, प्रॉमिस ना, पक्का प्रॉमिस सांगता. हाँ, ये ब्लॉग में बोला है, अभी ये ब्लॉग दिखाऊंगा जिस दिन ये उंगली करेगा. काय बोलला आता परत बोल. घरी जाईल आणि मस्त झोपेल, मस्त खाईल आणि मस्त अभ्यास करेल. अभ्यास, बापरे, पहिल्यांदा शब्द आला भावा तोंडात. भावाच्या पहिल्यांदा शब्द आला की अभ्यास करेल. घरी जाणार कोण? हा, आपण तर प्रँक करतोय, आम्ही प्रँक करतोय रे तुझ्यावर. खोटा बोलताय. खोटा नाही बोलताय, खोटा नाही बोलत आहे. हॉस्टेलला परत हॉस्टेलला. काय बोलतो रोहित? अरे ते एका मुलाच्या ना दातकिडी बसलेली तोंडात, त्या पाण्यामुळे झालं असेल. पाणी फिल्टरचं नव्हतं काय? नाही, फिल्टरचा नव्हता. आणि पाणी पियाचं पाणी पण शायद फिल्टरचं नव्हतं, ते तर माहिती नाही मला. आणि काय बोलतो नाश्त्याचं, काय बोलतो? आणि नाश्त्यामध्ये ना भोपळ्याची सब्जी असते बघा, ती ब्रेड सोबत खायला दिलेली. दुपारची भोपळ्याची सब्जी, संध्याकाळी नाश्त्याला ब्रेड सोबत खायची. आणि भोपळा तर त्याच्यात मध्ये होता ना, फक्त त्याचा रसा होता. बिचाऱ्याची केवढे हाल झाले ताई. थँक्यू सो मच. त्याने इतकं जोरात त्याने हे केलं ना, मला मिठी मारली आणि रडायला लागला. दीदी काही कर, मला घरीच घेऊन चालतो, दीदी मला नाही राहायचं इकडे, इकडे खूप सर लोक खूप खराब आहेत.
नाही पण मी आता मला पण रडायला आलं. मी त्यासोबत आता प्रँक करतोय. मी आता जाणार आहे घरी त्याला शाळेत सोडून बोर्डिंगला. नाही रे तुमच्या दोघांना थँक्यू सो मच, तुम्ही गेलात आणि त्याला घेऊन आलात. यात काय आणि तिकडले सर पण आहे ना, एक लहान मुलगा होता ना सिनियर त्याची, अशी बेडशीट लावायला नाही होती त्याला, लय छोटा होता तरी माझं कमरा पण लागत होता ना. त्याला ना ती लोखंडाचा बांबू असतो बघा, असे धरले आणि पाठीवर मारले बिचारा, रडत होता. दाम एक्सप्लेन करतोय तुला. चाललो बाबा आम्ही घरी घेऊन चाललो. पण खरं असेलच, कारण बांबू बघितलेला मी त्याच्याकडे त्याला जेव्हा सोडायला गेलेलो तेव्हा. आणि बोलतात की शिपाई बाई असते, आणि मी म्हणतोय कुठे आहे शिपाई बाई, कुठे आहे? मी एकटा सुनसान असं सुनसान वाटत होतो आणि गेलो एकटा. कुठे आहे? आणि बाथरूम पण एवढे घाण, ते पण बराबर नव्हते, वास येत होते, लय वास येत होता. चला ताई येतो. चालले. यस बाय. चल ओम साई बाय. बघू गेट पास तुमच्याकडे दिलाय तिथे वॉचमॅन आहे ना, त्याच्याकडे गेट पास दिलाय, त्याच्याकडनं गेट पास घ्यायचं ना आतमध्ये जायचं. ओके ताई दीदीला बाय तर कर नीट. बाय. अरे संस्कार. बाय. थँक्यू. बाय बाय बाय. विसरणार मला नाही. बाय. आता रड ना थोडासा. दीदी मला घेऊन चल, रड थोडासा. नाही रडणार आता. नाही रडणार. 1 hour later. चल रोहित आली स्कूल. अरे थांब. बस बस मग गाडीत बस, आम्ही जाऊ. अरे गाडीत बस. गाडीतच बस. नेता थोडी नाच लावा. अरे रडतो कशाला बधीर. नेत नाही बस. नाही नको जाऊ. याला पण नेतोय. नको जाऊ, सांगतोय स्कूल बद्दल नंतर. नको जाऊ तू, आम्ही जाऊन येतो, पैसे घेऊन येतो आमचे. A few moments later. सर्व सामान घेतलं काय? बुट बिट घालून बाई फुटबॉल खेळायला चाललो. बाकी अरे बाबा अक्षय इथून धावत होता बॅग घेऊन. धावत होतो. बाईंनी 5,000ची पुस्तके घेतले. अरे बिस्किट पुढे घे. पुढे घे बोलतो खायला. बिस्किट खातोय मी. चाय पण घेऊया का? चाय दिली तुला. चला आता निघतो, गाडीत बसून सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो काय विषय. सोनीताई आणि दादा इथपर्यंत पण आले हॉस्टेलच्या बाहेर. काय बोलत होता काल? जर मला परत बोर्डिंग मध्ये टाकलं ना तर मी जीव पण देऊन टाकेल माझा. पण मी या बोर्डिंग मध्ये वापस नाही येणार. मी जाम घाबरलेली काल, म्हटलं पोरांनी काही केलं तर उगाच नको प्रॉब्लेम. काय रे खुश आहे का आता? भरपूर खुश आहे. आता बंदच होतंय. चला इकडनं पहिला बाहेर निघू आपण. पब्लिक रोहितला फायनली घेऊन आम्ही निघालोय आणि रोहित खूप हॅपी आहे आणि आम्ही सुद्धा खूप हॅपी आहोत. आणि आता घरी जाऊन मम्मीची आणि कोमलची खुशी पण आपल्याला बघायची आणि हा पण मम्मीला फायनली भेटणार आहे. ऍक्च्युली विषय असा झाला की पूर्ण रिफंड नाही केलं त्यांनी आम्हाला. आधी तर बोललेले की 6 महिन्याची फीस भरावी लागेल वगैरे. तर भावांनी जरा कॉन्टॅक्ट फिरवले इकडे तिकडे इकडचं आहे. सो कॉन्टॅक्ट फिरून त्यांना जरा आणलं वल्लीवरती आणि ते बोलले की आम्ही 50% ठेवू, देन 50% रिफंड करू. बोललो ठीक आहे, तेवढे तर तेवढे. आता काय करणार, हा पण राहत नाही. त्यांचे पण खूप मोठ्या आहेत चुका. मी थोड्याफार व्हिडिओज ॲड करेल न काय बोलता. त्या व्हिडिओज बघूनच तुम्ही कदाचित समजून जाल. आणि मी बोर्डिंगची सुद्धा बाहेरनं व्हिडिओ घेतली आहे, नावसुद्धा दिसला असेल. काहीच बोलणार नाही मी, पण ठीक आहे, माझा भाऊ सेफ आहे आणि मी त्याला घेऊन आलो आहे आता घरी. आणि मी एवढंच बोलेल की तुम्ही सुद्धा बोर्डिंगला वगैरे टाकताय तर नीट इन्क्वायरी करा की तुमचा पोरगा सेफ आहे, तुमचा नातेवाईक सेफ आहे, भाऊ वगैरे कोणीही असेल तर सेफ आहे, नीट आहे, हॅपी आहे, चांगला राहतोय का.
बाकी गोष्टी आता ट्रॅव्हलिंग काल रात्रीपासून झोपलो नाही आहे, जाम झोप आली आहे. थोडाफार बघू, झोप भेटली तर झोपेल. पहिला जेवून घेऊ आम्ही, कारण 1 वाजला सगळी प्रोसेस करेपर्यंत निघेपर्यंत. सो जेवून घेऊ आणि देन आता डायरेक्ट मला वाटतं घरीच भेटूया. आणि घरी जेवताना काय वगैरे नको घेऊया ब्लॉग, घरी भेटूया आणि बघू कोमलचं म्हणणं काय, देन मम्मी वगैरे. चलो मिलते घर पे. आमच्या दगड्याला पोटामध्ये अटॅक आलेला आहे. क्या बोला तुम्ही? दगड्याला पोटामध्ये अटॅक आलेला आहे. काम भूक लागले, त्याला भूक लागली. घरी जायला घरी भेटूया काय? घरी जायला एक्साइटेड आहेस का? भरपूर. मम्मीची आठवण येते. किती खुश आहे बघितलं, कसा रडत होता, ढसा ढसा रडत होता. आज एवढा खुश आहे. मला घरी जायचं. पब्लिक आता आम्ही जेवायला बसलोय आणि आपल्या भावाने पहिला इथे फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलंय. सो माय फेवरेट. त्याला बोर्डिंगला जाण्याच्या आधीपासून खायचे होते आणि घाई गडबडीत त्याला खायला भेटला नाही. तर इकडे बॉर्डिंग सोडल्यानंतर मी खातो. सोडला नाहीये तू बॉर्डिंग, माहितीये? मस्ती केली, अभ्यास नाही केला तर परत टाकणार याला. हा आता फ्रेंच फ्राईज बघू कसे आहे. पण सगळ्यांना सांगावं असं वाटतं मला, आम्ही मागवलेले फ्रेंच फ्राईज आणि आम्हाला बटाट्याच्या भज्या भेटलेल्या इकडे. आम्ही शिर्डीला बटाट्याच्या भज्या खातोय फ्राईज समजून. बघू आता दादाच्या भज्या कशा आहेत. चिली पण आली. मेयोनीज द्या ना. मेयोनीज. मेयोनीज नसेल इकडे. टमाटो सॉस भेटला, नशीब आहे तुझं. हे पोरा आहे मेयोनीज नाही. तो नशीब आहे, ते टमाटो सॉस भेटला. आपला रोहित फायनली आलाय घरी, सामान उतरवतोय. अजून काय नाही. तुझे घेतले. आता मी हॅपी आहे मम्मीशी भेटायला. चल, थँक्यू सो मच भावा. येऊ जाऊ. चल दादा. सो आपण आता जाऊया वरती, जा नीट. बघूया मम्मी आणि कोमल आणि आपल्या रोहितचे रिॲक्शन्स. रोहित इकडे इकडे विसरला वाटतं. एक्सायटेड आहेस का मम्मी आणि वहिनीला भेटायला? नक्की नक्की का? असं वाटलं 3 दिवस आमच्या बिगर मिळणार. आता समजली का किंमत आमची? उलटा बोलतो ना जाम, किंमत नाही ना, काय नाही ठेवत. समजलं ना? मॅचवर झालंय कोमल, काय बोलतो? सगळं समजतंय भाईला. आपण 2 दिवस लांब ठेवलं, सगळं समजलं. परत नेऊन सोडणार. हे पण आहे, तुला टोमणे खायचे खूप दिवस झाले. ऍडमिशनचे पैसे नाही आणले ना तू? नाही, मी ऍडमिशन नाही काढलंय त्याचं, कारण मला माहिती असतो नाही लवकर. बुका बिका घेतलेली आहेत ना, ती सकट पाठवून द्यायचं लगेच. दगड्याला पडते, पण आपण नाही जायचं आता. दगड्याला बोलायचं घेऊन जायला, सोडून नाही. एकटं पाठवून जाऊ, काय विषय नाही. कसं वाटलं तिकडं? आणि जाताना कसं होतं, लवकर मला मॅडम बोलवते. नंतर कळलं अरे हे लोक तर गेले. तो काय बोलतो माहितीये का? तो बोलतो तुम्ही गेले ना त्या दिवशी मी रात्री 3-4 वाजेपर्यंत रडत होतो आणि बोलत होतो मी की मम्मी प्लीज ये ना, मम्मी प्लीज ये ना. अरे माझी मम्मी एकदा सोडल्यावर पण नाही. जेव्हा होतं तेव्हा आमच्याकडे काय बघ ना, काय नाही. त्याला असं लिहिलं हे लोक कधी जात आहे. हे लोक कधी आता मी कधी एकटा मोकळा होतो ना, सगळ्या मित्रांसोबत झोपतो वगैरे. समजलं ना? त्या मित्राला पण काढलं दुसऱ्याला. त्याला पण काढलं. कोणी घेऊन आलं? चला मी फ्रेश होतो. विक्की अभी विक्की भी बोलेगा, ये बोल उसको. मेरे को यही पूछने का है कि अभी कैसा रहेगा उधर जाके आने के बाद, कि फिर से इसको हॉस्टल में डालने का? ऐसा मैं किसको उल्टा सुल्टा नहीं बोलूंगा, सबकी बहुत इज्जत करूंगा, पढ़ाई सब करूंगा, रहूंगा नहीं, सबकी बहुत इज्जत करूंगा. जब वो कुछ बोले तब मैं वो करूंगा. क्या सुनेगा ना? और स्कूल और स्कूल तो पक्का जाऊंगा.
पक्का नहीं? और होमवर्क वगैरह हाँ दीदी लेगी। एक दिन करेगी ना? दीदी नहीं रहेगी? दीदी ने लेगी मी काय बोललो म्हणजे त्याला, तू जर अभ्यास वगैरे केलाय ना चांगला तर आम्ही तुला फुटबॉल क्लास लावू. अरे उससे क्या बोलते, क्लब में डाल देंगे इस क्लब में, सब कुछ सीखेगा. फुटबॉल सर्व. पण तू अभ्यास पण केला पाहिजे ना, तर आम्ही स्पोर्ट्सलाच टाकून तो अभ्यास नाही करणार ते नाही चालणार. लेकिन कभी डालेंगे 6 महीना अच्छे से पढ़ाई करने के बाद, 2 एग्जाम में अच्छा नंबर लाने के तो बाद. उसका एडमिशन उसको पता है नहीं निकाला है. अच्छा निकाला नहीं है ना? एडमिशन नहीं निकाला है. घंटे में वापस जा सकते हैं मतलब अभी तुम दोनों जाएंगे 6-7 घंटे में तेरे को रिटर्न होगा. अभी तुम दोनों जाएंगे ना छोड़ने. हम लोग भाई दोनों ड्यूटी कितना पण तू मस्ती नहीं करे अरे, पण बिचारा भाई सुधर नींद गया नहीं रे. 2 दिन से सोया ही नहीं है भाई. एक दिन में सुधर गया रे भाई, आते ही बोलते मी उठा नाही बोलत. अरे हा मेन गोष्ट मला आता असं वाटतं 3 दिवसाला लांब ठेवलंय ना, हा मॅच्युअर्ड होऊन आलाय. त्याला समजले कदर घरच्यांची. पण तुम्ही हे विचार करून हॉस्टेलला नका टाकू तुमच्या मुलाला. काय हॉस्टेल में मत डालो, मैं ये बोल रहा हूँ कि 3 दिन में सुधर के आया तो. हा आणि मी अजून एक गोष्ट सांगेल की मी काही व्हिडिओ स्टिकरचे कॅप्चर केलेत. मी या ब्लॉगच्या एंडला टाकेल फक्त बघण्यासाठी. मी खूप काही गोष्टी तिकडचे कॅप्चर करू शकल्या असत्या पण मी नाही केल्या. मी बोललो एवढं नको. क्लासमध्ये टीचर शिकवायला नव्हती, कोणतेही स्टुडंट्स कुठेही फिरत होते. खूप साऱ्या गोष्टी आहेत ते बघा तुम्ही. बघा आता या मॅडमला हॉस्टेलला टाकायचंय, पुस्तक घेऊन बसले. तर सांगू का, त्यावेळेस ना एवढं डिफिकल्ट वाटायचं का काय समजायचं नाही. आता इझिली समजते. म्हणजे मी एकदा फक्त रीड केलं आणि मला क्वेश्चन तर विचारलं तर मी सांगू शकते. असं किती इझी आहे ना. बघा इथे प्रेम बघा. हॉस्टेलला कोण भरवतो तुला? नाही हेच तर तोडायचंय आता, हेच तोडायचंय आजचा दिवस. आता फक्त बस डाळ भात खाऊ शकतो हाताने. हे लाडवून ठेवलेले, ही गोष्ट सगळ्यात जास्त लाडवलेली आहे. म्हणून मी काय बोललो नाही. ऐक, आज तुझं प्रेम आहे म्हणून म्हणजे ठीक आहे. तुला उद्यापासून खायचंय. वाटेल ना मला ज्या प्रेमाने वागवतायत मग हा परत लाड. नाही मी तर फटके तर अलगच देईल, वरून सोडून येईल. मला काय घेण देण नाही तुझ्याशी. फोन पण सांगेल मी करू नका आणि डायरेक्ट पुण्याला सोडून येईल. नाही इथे सोडायचं, पुण्या बिना नाही. मला काय सवय माहितीये, त्याला पहिलं भरवायचं मग त्याच ताटात मी जेवायचं. तर 3 दिवस मला असं झालेलं की मी काय करते कळतच नव्हतं. मी त्याला भरवल्यानंतर जेवायचं आणि झोपेत पण असं वाटायचं की बाजूला झोपल्या अशा हात टाकायचे तर तो नसायचा. ठीक आहे चल, आजचा दिवस तुला माफ. पण उद्यापासून तू रोहित आता खायचा आणि अभ्यास करायचा. ओके. मला तू फक्त एकच सांग की तू जाताना एवढं खुश का होतास? अरे मला पहिला वाटलं की असं वाटलं की लय खुश राहील, मज्जा येईल, भारी वाटेल, सगळ्या गोष्टी नवीन आहेत. हा बूट नवीन आहेत. फक्त तर असं दुखणं. एक रात्र मी झोपलो ना बरोबर आणि असं डोकं दुखत होतं ना, असं झालं पूर्ण. आणि ती तेच मला प्रश्न पडला की आज जाताना एवढं खुश का होता हा कमल? खुश का होता? कारण काय आहे त्या खुशीचं? मला माहित होतं काय कारण. ऐका ना. आणि ना ती हे जी सब्जी होती दुधीची, आणि मी दुधीची सब्जी खात नाही तरी पण मुद्दामून खाल्ली आणि पोटामध्ये झालं काहीतरी झालं आणि अचानक माझं पोट दुखलं आणि मला उलटी झाली. आणि सकाळी पण नाश्त्याला तेच होता आणि पण हा म्हणजे तेच द्यायचं ना 2 वेळेस. संपलं नाही. तू बोलला रात्री मी आता सुटलो हिच्यापासून आणि परत सकाळी तीच भेटली. मला वाटतं आता ब्लॉग आपण एंड करावा आणि रोहितला आपण इथे परत कोणत्यातरी CBSE स्कूलला, चांगल्या स्कूलला टाकूयात. आणि भाऊ आपला 2 दिवस वॉशरूमला गेला नव्हता घाबरून. 2 दिवस तो बोलतोय मला की लिटरली दादा मी बिंबीला थुकी लावत होतो कारण बाथरूम माझी थांबावी. ब्रश करत होता ना तर ब्रशला लाईन असायची म्हणून तो भिजायला ब्रश पण करत नव्हता. तर त्याला ब्रश करवतो, त्याला खाऊ पिऊ घालतो, मम्मीकडे झोपवतो, जरा प्रेम वगैरे देतो. उद्या त्याचं ऍडमिशन करू. पुढचे अपडेट पुढच्या ब्लॉग मध्ये भेटेल. आणि या घराबद्दल सुद्धा आम्हाला तुम्हाला अपडेट द्यायची, काय विषय, काय नेमका विषय नेक्स्ट ब्लॉग मध्येच बघायला भेटेल. आणि मला वाटतं भावाचं प्रेम एवढं आहे की माझ्यापेक्षा पण अख्खी रात्र झोपला नाही आणि शेवटी दुसऱ्या दिवशी घ्यायला गेला. एवढं प्रेम आहे भावाचं.
मला आता खरंच झोप आली आणि जर जेवणार नाही. नेक्स्ट मस्ती केली तर नेक्स्ट ड्युटी तुमच्या दोघांची असेल सनी आणि विक्कीची, त्याला घेऊन सोडायची. तर मला असं वाटत नाही की तो त्यांना सोडण्याची पाली येऊन दे, बरोबर ना? नाही येऊन देणार ना, तुला नाही जायचंय. ओके. तुम्हाला जर आवडलं असेल की रोहितला आम्ही परत आणले, ही गोष्ट आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा. काही लोकांनी कमेंट म्हणजे खूप जास्त कमेंट होते की त्याला सोडू नका हॉस्टेलला. खूप कमी कमेंट्स होत्या की त्याला राहू दे तिथेच, तो सुधरेल वगैरे. तर मला असं वाटतं खूप लोक खुश झाले असतील ह्या गोष्टीने की रोहित आलेला आहे. आणि पर्सनली मेसेज सुद्धा खूप लोकांचे आलेत की त्याला रिटर्न आणा, त्याला नका हे करू, तिकडे नका सोडू. अर्धे जण रडले सुद्धा खरोखर, खूप रडले आणि खूप सारे डीएम्स आलेत की बाबा थँक्यू सो मच, तुम्ही एवढा आमच्याबद्दल विचार करताय, रोहित बद्दल विचार केला, थँक्यू सो मच. आणि आपण याला रिटर्न आणलेलं आहे तर त्याचं नक्कीच कमेंट करा की तुम्हाला कसं वाटलं. आणि मी रात्र 3 वाजेपर्यंत अख्खं रडत होतं, मम्मी ये ना, मम्मी ये ना, दादा ये ना, दादा ये ना, वहिनी आहे ना, काय ना, अख्खं माझं डोकं आहे. बघा 2 दिवसात केवढा सुकला बघा तो. हे भारी अख्खं माझं डोकं आहे. नाही पण कोमल लिटरली सांगतो, मी जेव्हा त्याला मॉर्निंगला घ्यायला गेलो ना आज, त्याचे डोळे सुजलेले होते मॉर्निंगला. व्हिडिओ कॉलवर पण होते, रडत होता. आणि झोप पण बरोबर. 5 वाजता उठवतोय भाई, कशाला काय समजतच नाही. 9ची शाळा. चलो बाय करो, बाय बाय. लव यू ऑल, कीप सपोर्टिंग. आणि बॉब अँड कोमलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सांगा, कमेंट करून सांगा मी आलो तर तुम्हाला चांगलं वाटायचं. हसी आली घरामध्ये. मम्मी तर जेवत पण नव्हती. माझ्याविषयी तर दादा रडत होता. आता आनंदाचे अश्रू येतात बाहेर. रड परत रड, परत रड, रड तू रड.